Okay, so hello everyone. Today we are discussing about the syllabus of HAP practical. तर बघा तुम्हाला टोटल 14 प्रॅक्टिकल्स आहेत. हॅलो मॅम. हॅलो बोला मॅम, तो फॉर्म सबमिट होत नाही. नंतर करा ते. हॅलो, स्क्रीन विजिबल? यस मॅम. ओके. तर बघा आज आपण HT प्रॅक्टिकल मध्ये आपण किती प्रॅक्टिकल्स घेणार आहोत, कुठले कुठले आहेत, तर ते आपण फक्त जनरली इंट्रोड्यूस होणार आहोत फक्त त्या प्रॅक्टिकल्स. ओके. तर बघा तुम्हाला 14 प्रॅक्टिकल्स आहेत आणि ते परफॉर्म करायचे. तुमची एक्झाम मे बी आता ऑफलाईनच होण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रॅक्टिकल्स सुद्धा तुम्हाला लक्ष देऊन व्यवस्थित ऐकावे लागतील. ओके. तर बघा फर्स्ट आहे स्टडी ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप. तर मायक्रोस्कोपचे पण टाइप्स असतात, सिंपल आणि कंपाऊंड. तर आपल्याला स्टडी मध्ये काय आहे, कंपाऊंड मायक्रोस्कोप. त्याचं सगळं प्रिन्सिपल वर्किंग हे सगळं आपण इथं स्टडी करणार आहोत. ओके. आणि ऍक्च्युअल मायक्रोस्कोप, आता तुम्ही मायक्रोस्कोप बघितले का अगोदर लॅब मध्ये 11th-12th ला? येस मॅम. तर आपण इथं आता कंपाऊंड मायक्रोस्कोपचा स्टडी बघतोय. तर तुमच्या प्रॅक्टिकल मध्ये फर्स्ट तेच आहे प्रॅक्टिकल. त्याच्यानंतर सेकंड आहे बघा जनरल टेक्निक्स फॉर द कलेक्शन ऑफ ब्लड. तर बघा तुम्हाला वाटेल कलेक्शन ऑफ ब्लड म्हणल्यावर हे फक्त स्टडी करायचं, स्टडी नाही, आपल्याला हे परफॉर्म करायचं. ओके. तर ब्लड ऍक्च्युअली आपलं म्हणजे कलेक्ट थ्रू सिरिंज किंवा कॅन्युला वगैरे वापरून, कॅन्युल नाही, सिरिंज वगैरे वापरून आपण ते ब्लड कलेक्ट कसं करायचं. फॉर एक्झाम्पल आपल्याला तर कसं टेस्ट HT चेक करणं किंवा आपला ब्लड ग्रुप जो आहे तर तो डिटेक्ट कसा करायचा, तर त्याच्यासाठी आपल्याला ब्लड म्हणजे कलेक्ट करावं लागणार. तर त्याच्या काही स्पेसिफिक टेक्निक्स आहेत, तर त्या आपण त्याच्यामध्ये स्टडी करू. ओके. तर त्याच्यानंतर थर्ड प्रॅक्टिकल आहे बघा मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन ऑफ इपिथेलियल टिश्यू, कार्डियाक मसल्स, स्मूथ मसल्स, स्केलेटल मसल्स, कनेक्टिव्ह टिश्यू, नर्वस टिश्यू. ओके. तर ज्या काही रेडी आहेत किंवा प्रिपेअर्ड स्लाइड्स आहेत तर त्या फक्त तुम्हाला या प्रॅक्टिकल मध्ये फक्त ऑब्झर्वेशन करायचं. आणि त्याच्यात आता थेअरी मध्ये तुम्हाला टॉपिक आहे टिश्यू चॅप्टर. तर त्या टिश्यू चॅप्टर मध्ये काय आपण त्याचे तर तेच आपल्याला इथं फक्त मायक्रोस्कोपिकली एक्झामिन करायचं. तर ओके. तर बघा या टिश्यू कोण, आता फॉर एक्झाम्पल स्मूथ मसल्स आहेत किंवा कनेक्टिव्ह टिश्यू आहे, तर कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये कोणते कोणते कॅरेक्टर्स असतात तर ते आपण तिथं मायक्रोस्कोपिकली बघणार आहोत. ओके. आणि त्याचा स्टडी करणार आहे. तर हे झालं थर्ड एक्सपेरिमेंट मध्ये. त्याच्यानंतर फोर्थ एक्सपेरिमेंट मध्ये काय आहे तर स्टडी ऑफ ह्युमन स्केलेटन. ओके. त्याच्यामध्ये ऍक्सियल स्केलेटन आणि अपेंडिक्युलर स्केलेटन, म्हणजे थोडक्यात इथं काय करणार आपण बोनचा स्टडी करणार आहोत. जे काही आपल्या लॅब मध्ये आहेत बोन्स म्हणजे पूर्ण स्केलेटन, तर ते आपण फक्त म्हणजे ते ऑब्झर्व करायचे आणि त्याचा स्टडी करायचे. ओके. आणि त्याच्यानंतर फिफ्थ आहे डिटर्मिनेशन ऑफ ब्लड ग्रुप. तर बघा मी म्हणलं होतं आपल्याला ब्लडचं सॅम्पल कलेक्ट करावं लागणार आहे आणि ते कलेक्ट केलेलं तर कशासाठी लागणार आहे, ब्लड ग्रुप आपला डिटेक्ट करण्यासाठी. त्याच्यानंतर ESR म्हणजे काय तर एरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट. तर एरिथ्रोसाइट म्हणजे आपल्या आरबीसी. तर त्या एरिथ्रोसाइट सेडिमेंट होतात, त्याचा रेट आपल्याला इथं स्टडी करायचं. त्याच्यानंतर हिमोग्लोबिन आपल्या ह्याच्यातलं HBचं कंटेंट किती आहे तर ते आपल्याला बघायचं, म्हणजे किती आहे आपल्या एखाद्या फॉर एक्झाम्पल ब्लड सॅम्पल मध्ये HBचं कंटेंट किती आहे तर ते आपल्याला डिटेक्ट करायचं. त्याचं स्पेसिफिक जे काही फॉर्म्युला वगैरे पर्सेंटेज मध्ये काढायचे तर ते आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर ब्लिडिंग टाइम आणि क्लोटिंग टाइम. तर ह्याच्यामध्ये काय आपलं फॉर एक्झाम्पल एखादा हे झालंय प्रिक केलं आपण ब्लड. ओके. तर ते आपलं ब्लडचा जो फ्लो आहे तर किती वेळ ते येतच राहते आणि कधी ते स्टॉप होते, म्हणजे कधी ते क्लोट होते. तर हे टायमिंग सुद्धा आपण बघणार. बघा जेव्हा प्रिक केल्यानंतर ब्लड
येत राहतं कंटिन्युअसली, तर ते किती वेळ येत राहतं म्हणजे ब्लिडिंग टाइम. आणि क्लॉटिंग टाइम म्हणजे काय, तर ते स्टॉप कधी होते, स्टॉप झालं तर त्याला क्लॉटिंग टाइम. ओके, तर त्याच्यानंतर बघा डिटर्मिनेशन ऑफ WBC काउंट ऑफ द ब्लड. तर व्हाईट ब्लड सेल्स जे आहेत त्याचा काउंट कसा डिटरमाइन करायचा आपल्या ब्लड सॅम्पल मधून, तर हे आपण इथं स्टडी करणार आहोत. त्याच्यानंतर बघा डिटर्मिनेशन ऑफ RBC, आपल्या काही रेड ब्लड सेल्स जे आहेत तर त्याचा डिटर्मिनेशन करणार आहे. ओके, त्याच्यानंतर बघा 8वा एक्सपेरिमेंट आहे डिटर्मिनेशन ऑफ डिफरन्शियल काउंट ऑफ ब्लड. तर इथं वेगवेगळे काही डिफरन्शियल काउंट्स आहेत ते चेक करणार आहोत. त्याच्यानंतर 9th आहे रेकॉर्डिंग ऑफ ब्लड प्रेशर इन व्हेरियस पोस्चर्स. तर इथं आपल्याला पूर्णपणे आपले जे काही ब्लड प्रेशर आहे तर ते चेक करायचे बाय युजिंग द स्पिग्मोमॅनोमीटर. ओके, तर ते यूज करून आपल्याला आपलं ब्लड प्रेशर चेक करायचंय. त्याच्यानंतर 10th आहे रेकॉर्डिंग ऑफ बॉडी टेम्परेचर. आता बघा बॉडी टेम्परेचर आपल्याला रेकॉर्ड करायचंय थर्मोमीटर वापरून. आणि त्याच्यानंतर पल्स रेट, हार्ट रेट हे सगळं चेक करायचं, रेस्पिरेटरी रेट. ओके, तर त्याच्यानंतर 11th आहे रेकॉर्डिंग पल्स ऑक्सिजन. आपला काही जो आता बघा मार्केटमध्ये तर सध्या ऑक्सिमीटर अवेलेबल आहे, तर त्याच्याने कसं आपला पल्स रेट चेक करतो तसं इथं आपल्याला ते कसं करायचं त्याचं स्टडी करायचं, रेकॉर्डिंग पल्स ऑक्सिजन. हा, त्याच्यानंतर 12th आहे रेकॉर्डिंग फोर्स ऑफ एअर एक्सपेल्ड युजिंग पिक फ्लोमीटर. तर बघा पिक फ्लोमीटर हे यूज करून आपल्याला काय करायचंय, फोर्स ऑफ एअर. आणि 13th आहे मेजरमेंट ऑफ हाईट, वेट आणि BMI. ओके, तर मेजरमेंट आपण काय करणार, हाईटचं इथे वेटचं सिम्पल आहे तर हे मेजरमेंट करणार आहे. त्याच्यानंतर 14th आहे तर बघा स्टडी ऑफ व्हेरियस सिस्टीम्स. आता बघा ह्या सिस्टीम्स आहेत ते आपण थेअरीमध्ये डिटेल मध्ये बघणार आहे, पण प्रॅक्टिकल मध्ये ह्याचं फार म्हणजे ह्याचा थोडक्यात स्टडी करायचं सिम्पल वे. आणि कसा यूज करून, तर बाय युझिंग द चार्ट्स किंवा मॉडेल्स किंवा स्पेसिमन्स जे काही आहे लॅबमध्ये अवेलेबल त्याच्यानुसार आपल्याला ह्याचा स्टडी करायचे. फर्स्ट काय, कार्डिओव्हेस्क्युलर सिस्टीम जी की हार्ट रिलेटेड आहे. त्याच्यानंतर रेस्पिरेटरी सिस्टीम. ओके, थर्ड आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम. 4th आहे युरिनरी सिस्टीम. 5th आहे एंडोक्राईन सिस्टीम. आणि त्याच्यानंतर आहे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. त्याच्यानंतर नर्वस सिस्टीम. आणि स्पेशल ऑर्गन जे आहेत ते कुठले, आय, इयर आणि स्किन, या तिन्हीच आपल्याला काय करायचंय, स्टडी करायचंय. बघा तुम्हाला फक्त 14 एक्सपेरिमेंट आहे, त्याच्यामध्ये बघा सिंपल एक्सपेरिमेंट आहेत काही, पण काही जे आहेत ते फार म्हणजे ते परफॉर्मन्स करावे लागतात. फॉर एक्झाम्पल आपला ब्लड ग्रुप चेक करणं किंवा म्हणजे ब्लडच्या रिलेटेड जे काही प्रॅक्टिकल्स आहेत तर ते जरा इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यातूनच म्हणजे मेजरला वगैरे अशी येण्याची शक्यता असते फायनलला. ओके, तर हा आहे तुमचा सिलेबस. फर्स्ट कुठला आपण बघितला, कंपाऊंड मायक्रोस्कोपचा स्टडी करायचा मायक्रोस्कोपचा. सेकंड कुठला आहे, जनरल टेक्निक, ज्या काही आपलं ब्लड सॅम्पल जे कलेक्ट करतो तर त्याचे काही टेक्निक्स आहेत तर त्या टेक्निक्स डिटेलमध्ये आपण स्टडी करणार आहोत. त्याच्यानंतर थर्ड आहे मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन. बघा टिश्यूचं चॅप्टर आहे पूर्ण आपल्याला थेअरीला, त्याच्यामध्ये आपण फक्त थेरॉटिकल वेने बघत होतो, तर आता इथं काय आपल्याला ते मायक्रोस्कोप खाली एक्झामाइन करायचंय की एपिथेलियल टिश्यू मध्ये कुठले कॅरेक्टरिस्टिक्स दिसत आहेत हे सगळं. ओके, तर त्याच्यानंतर 4th आहे स्टडी ऑफ ह्युमन स्केलेटन और द ऍक्सियल स्केलेटन अँड द अपेंडिक्युलर स्केलेटन. तर हे सगळे आपल्याला काय करायचं, ह्युमन स्केलेटलचा स्टडी करायचा. त्याच्यानंतर बघा 5th आहे डिटर्मिनेशन ऑफ ब्लड ग्रुप. ब्लड ग्रुप डिटरमाइन करायचंय, ESR डिटरमाइन करायचंय, हिमोग्लोबिन कंटेंट डिटरमाइन करायचंय, ब्लिडिंग टाइम, क्लोटिंग टाइम हे सगळं ह्याच्यामध्ये डिटरमाइन करायचंय. त्याच्यानंतर 6th आहे डिटर्मिनेशन ऑफ WBC काउंट. तर WBC काउंट आपल्याला डिटरमाइन करायचंय. त्याच्यानंतर RBC काउंट डिटरमाइन करायचंय. परत म्हणलं तर डिफरन्शियल काउंट ऑफ ब्लड हे सुद्धा डिटरमाइन करायचंय. आणि नंतर 9th आहे रेकॉर्डिंग ऑफ ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशर आपल्याला रेकॉर्ड करायचंय बाय युझिंग द स्पिग्मोमॅनोमीटर. त्याच्यानंतर 10th आहे रेकॉर्डिंग ऑफ बॉडी टेम्परेचर. बॉडी टेम्परेचर आपल्याला रेकॉर्ड करायचं बाय युझिंग द थर्मोमीटर. त्याच्यानंतर पल्स रेट, हार्ट रेट, रेस्पिरेटरी रेट,
त्याच्यानंतर 11th काय आहे रेकॉर्डिंग पल्स ऑक्सिजन रेकॉर्ड करायचं. 12th काय आहे रेकॉर्डिंग फोर्स ऑफ एअर एक्सपेल्ड युझिंग पीक फ्लोमीटरनी रेकॉर्ड करायचे. 13th आहे मेजरमेंट ऑफ हाईट वेट आणि BMI. त्याच्यानंतर 14th आहे काय वेगवेगळ्या सिस्टीम्स ज्या आहेत तर त्या रेकॉर्ड करायचे बाय युझिंग द चार्ट्स मॉडेल्स अँड स्पेसिमेन्स. कुठल्या सिस्टीम्स तर कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम, डायजेस्टिव्ह सिस्टीम, युरिनरी सिस्टीम, एंडोक्राइन सिस्टीम. बोला. चालू होईल बघ. तर बघा या झाल्या सिस्टीम्स. कुठल्या कार्डिओ बघितल्यात सगळ्या आपण सिस्टीम आणि स्पेशल ऑर्गन्स आहेत ते काय आय, इयर आणि स्किन याचं स्टडी करणार आहोत. बघा कुणाला काही प्रॉब्लेम ह्याच्यामध्ये सिलेबस मध्ये. हॅलो. हो मॅम. ओके. तर तुम्हाला म्हणलं होतं मी एक्झाम पॅटर्न आज डिस्कस करूयात तर मी तुम्हाला सगळे एक्झाम पॅटर्न सांगते. वेट. तर बघा तुमच्या 3 सेशनल्स असतात. बघा तुमचे 3 सेशनल्स असतात तर त्या सेशनल्सचा तुमचं त्या 40 मार्क्सचे असतात. तर त्याचा पॅटर्न कसा आहे 3 मेन क्वेश्चन असणार. तर फर्स्ट क्वेश्चन काय असणार लॉंग आन्सर्सचा. लॉंग आन्सर्स मध्ये 3 क्वेश्चन्स असतील आणि 5 मार्क्सचे असतील. ओके. लॉंग आन्सर्स बघा क्वेश्चन्स 3 असतील आणि प्रत्येक क्वेश्चन हा 5 मार्काचा असणार आहे म्हणजे त्याचे किती झाले 15 झाले. हे लॉंग आन्सर्स असणार फर्स्ट क्वेश्चन मध्ये. सेकंड आहे तो शॉर्ट आन्सर्स असणार म्हणजे हे 3 मार्क्सचे क्वेश्चन असणार त्यामुळे ह्याला असं नाव शॉर्ट आन्सर्स. ओके. हे शॉर्ट आन्सर्स म्हणजे तुम्ही असं नाही समजायचं की 1 मार्क्सचे 1 सेंटेन्स किंवा 2 सेंटेन्स असलं काही नाहीये. तर ते 3 मार्क्सचे क्वेश्चन्स आहेत आणि ते 5 असणार आहेत. ओके. आणि 10 MCQ असणार आहेत 1 मार्क्सचे. असे मिळून टोटल तुमची 40 झाली. ओके. बघा परत एकदा सांगते 3 क्वेश्चन्स आहेत असतील सेशनल एक्झाम मध्ये. फर्स्ट आहे तो लॉंग आन्सर्सचा आहे. लॉंग आन्सर्स तुम्हाला किती तसे क्वेश्चन्स किती असतील 3 असतील सब क्वेश्चन्स. ओके. 3 असतील तर ते 3 सब क्वेश्चन्स आहेत तर ते किती मार्क्सचे असतील 5 मार्काचा 1 म्हणजे असे म्हणून 15 मार्क्स झाले तुमचे लॉंग आन्सरचे. त्याच्यानंतर सेकंड आहे शॉर्ट आन्सर. शॉर्ट आन्सरचं कसं आहे 5 क्वेश्चन असणार. ओके. 3 मार्क्सचे 5 क्वेश्चन. ओके. पर क्वेश्चन 3 मार्क्स. 1 क्वेश्चन 3 मार्कला असे 5 क्वेश्चन 15 मार्क्स झाले आणि MCQ आहे ते 10 मार्क्सचं असणार आहे तर ते 10 असे मिळून झाले 40. तर तुमची सेशनल थेअरी एक्झामचा हा पॅटर्न आहे. ओके. आणि अशा 3 सेशनल्स तुमच्या होणार आहेत. ओके. आणि त्या सेशनलच्या नंतर मीन होईल. ओके 20 पैकी. त्याच्यानंतर बघा एंड सेमिस्टर एक्झाम जी आहे तुमची तर एंड सेमिस्टर एक्झाम ती 80 मार्क्सची असेल. 80 मार्क्स एंड सेमिस्टर आणि सेशनल 20 मार्क्स. ओके. म्हणजे ज्या काही 3 सेशनल असतील तर त्याचा मीन मिळून 20 मध्ये कन्व्हर्जन आम्ही करणार आणि ते 20 प्लस हे 80 असा मिळून तुमचा जो काही स्कोर होईल तर तो त्या सब्जेक्टचा स्कोर असेल. तर त्याच्यामध्ये बघा एंड सेमिस्टरला काय 3 क्वेश्चन असणार. त्याच्यामध्ये पण पहिला क्वेश्चन आहे तर लॉंग आन्सर. तर तिथे 7 दिलेले असतात त्यापैकी तुम्हाला 6 सोडवायचे. 6 यू हॅव टू सॉल्व.
तर ते किती मार्क्सला असणार 5. ओके, 5 मार्काला एक क्वेश्चन, असे 6 क्वेश्चन असणार. तर त्याचे किती झाले 30. आणि त्याच्यानंतर सेकंड बघा, मेन क्वेश्चन काय आहे, शॉर्ट आन्सर. शॉर्ट आन्सर असे 11 असणार आहेत, त्यापैकी तुम्हाला 10 सॉल्व्ह करायचे आहेत. आणि ते एक क्वेश्चन तिथं 3 मार्क्सला असणार आहे, म्हणजे 10 क्वेश्चन म्हणल्यावर झाले 30. आणि एमसीक्यू 20 असणार आहेत बघा, आणि हे 20 एक मार्क्सचे. तर किती झाले, एमसीक्यू म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन. ओके, फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये फिल इन द ब्लँक्स वगैरे अशा गोष्टी असतील, 1 लाईन क्वेश्चन. ओके, तर असे मिळून हे 80 झाले. ओके, बघा परत एकदा पहिला क्वेश्चन असणार आहे तो लॉंग आन्सर्सचा असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 7 दिले जातील, त्यातले 6 तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. पर क्वेश्चन 5 मार्कला आहे, आणि ते असे मिळून 30 झाले. त्याच्यानंतर सेकंड आहे शॉर्ट आन्सर, त्याच्यामध्ये 11 असणार आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला सॉल्व्ह किती करायचे 10, आणि तिथं मार्क्स किती असणार आहे 3. पर क्वेश्चन 3 मार्क्स, त्याच्यामुळे टोटल किती होणार 30. आणि त्याच्यानंतर तिसरा क्वेश्चन आहे बघा एमसीक्यू, मल्टिपल चॉईस क्वेश्चन. तर ते नंबर ऑफ क्वेश्चन त्याच्यात किती असणार आहेत 20, आणि मार्क्स पर क्वेश्चन 1 मार्क, असे मिळून 20 होणार आहेत. आणि हे किती झाले 80. तर बघा हे 80 फायनल एक्झामचे, प्लस तुमचे जे काही 3 सेशनल असतील तर त्याचा मी करून 20 मध्ये कन्वर्ट करून, तर ते 20 पैकी आणि हे 80 पैकी असे मिळून म्हणजे असे मिळून तुमचा जो काही स्कोर होईल तो तुमचा त्या सब्जेक्टचा फायनल स्कोर असेल थेअरीचा. इथपर्यंत कुणाला काही डाऊट? नो मॅडम. नो मॅम. त्याच्यानंतर आहे प्रॅक्टिकल सेशनल एक्झाम. तर बघा प्रॅक्टिकल सेशनल एक्झाम पण तुमच्या होणार. तर त्याचं हे पॅटर्न कसं आहे बघा, तर त्या प्रॅक्टिकल सेशनल एक्झाम ज्या आहेत तर त्या 80 मार्क्सच्याच असणार आहेत, जसं फायनलच्या असतात. फायनलला तुमचे जसे 80 मार्क्सचे आहेत तसेच सेशनल सुद्धा प्रॅक्टिकल एक्झाम ही फायनलच असणार आहे. सॉरी, फायनल सारखेच 80 मार्क्सचे असणार आहे. तर बघा त्यात पॅटर्न कसं आहे, सिनॉप्सिस. तिथं सिनॉप्सिस किती मार्क्स आहे 10 मार्क्स. तर ह्याच्यामध्ये आम्ही काय करणार, तर तुम्हाला क्वेश्चन्स देणार. ओके, आणि ते क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करून त्याचे आन्सर्स लिहायचे. फॉर एक्झाम्पल आता 10 मार्क्सला आहे तर 2 मार्क्सचे आम्ही 5 देऊ शकतो, किंवा 3 मार्काचे 1, 2 मार्काचे 1, असे कसेही देऊ शकतो आम्ही सिनॉप्सिस. ओके, तर त्याच्यानंतर एक्सपेरिमेंट आहे. एक्सपेरिमेंट हा 50 मार्क्सचा आहे. तर एक्सपेरिमेंट मध्ये दोन असणार आहेत सब क्वेश्चन्स, एक मेजर एक्सपेरिमेंट आणि सेकंड असणार आहे मायनर एक्सपेरिमेंट. ओके, म्हणजे 2 एक्सपेरिमेंट असणार आहेत, तर 2 एक्सपेरिमेंटचे मार्क्स मिळून किती होणार 50. ओके, 50 पैकी तुम्हाला जे काही पडतील ते. त्याच्यानंतर बघा वायवा. वायवाचं काय, वायवा म्हणजे तुमची ओरल घेतली जाणार. ओके, तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जाणार ह्याच्याशी रिलेटेड, प्रॅक्टिकल किंवा मे बी थेरी, दोन्ही पैकी कोणते पण, जे दोन्ही कनेक्टेड असतील. आता फॉर एक्झाम्पल टिश्यू, तर त्याची कॅरेक्टरिस्टिक्स दोन्हीकडे आहेत, तर ते आम्ही विचारू शकतो. तर त्याच्यानंतर वायवाला तुम्हाला 10 पैकी, आता फॉर एक्झाम्पल आम्ही किती क्वेश्चन, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल 5 विचारणार, तर 5 पर क्वेश्चन 2 मार्क्स. ओके, त्याच्यानंतर प्रॅक्टिकल रेकॉर्ड मेंटेनन्स, हे म्हणजे तुमचं मॅन्युअल. ओके, तर मॅन्युअल तुमचं कम्प्लीट आहे का, एक्सपेरिमेंट केलेत का, अटेंड केलेत का तुम्ही, तर ह्याच्यावर किती मार्क्स आहेत 10 मार्क्स आहेत. आणि असे मिळून टोटल 80 मार्क्स होते. ओके, बघा सिनॉप्सिस 10 मार्क्सचे विचारणार, त्याच्यामध्ये क्वेश्चन्स विचारले जाणार. ओके, तर ते क्वेश्चन्स तुम्हाला ते सॉल्व्ह करायचे आहेत. त्याच्यानंतर आहे सेकंड एक्सपेरिमेंट. एक्सपेरिमेंट मध्ये मेजर एक्सपेरिमेंट आणि मायनर एक्सपेरिमेंट हे 2 सब क्वेश्चन्स असतात. बोला. नो डाऊट मॅडम, कंटिन्यू. मध्ये मध्ये उगाच बोलू नका, डाऊट असेल तरच बोला. सिनॉप्सिस 10 मार्क्सचे, त्याच्यानंतर एक्सपेरिमेंट 50 मार्क्सचे. ओके, वायवा 10 मार्क्सचे आहे. त्याच्यानंतर प्रॅक्टिकल रेकॉर्ड मेंटेनन्स ते 10 मार्क्सचं आहे, आणि असे मिळून टोटल 80 मार्क्स आहेत. त्याच्यानंतर बघा फायनल प्रॅक्टिकल एक्झाम. फायनल प्रॅक्टिकल एक्झामला तुम्हाला कसं असणार आहे, सिनॉप्सिस 10 मार्क्सचे, एक्सपेरिमेंट 60 मार्क्सचा. ओके, तर हे आणि वायवा जे आहे तर ती 10 मार्क्सची. ओके, आणि असं मिळून हे 80 मार्क्स झाले फायनल प्रॅक्टिकल एक्झामचे. तर बघा फायनल प्रॅक्टिकल एक्झाम हे 80 मार्क्स, आणि जी काही तुमची सेशनल होणार आहे तर त्याचे 20 असे मिळून 100, म्हणजे ते टोटल केली जाईल. ओके,
तर हे झालं तुमचं एक्झाम पॅटर्न. सगळ्यांना लक्षात आलाय? येस मॅम. येस मॅम. ओके. मॅम एक्झाम टाइम. एक्झाम टाइम जेव्हा टाइम टेबल येईल तेव्हा समजेलच की तुम्हाला. हॅलो मॅम, कोड आहे का आपल्या कॉलेजला? कशाला? म्हणजे युनिफॉर्म वगैरे. काय म्हणताय तुम्ही, मला समजलं नाही. आपल्या कॉलेजला युनिफॉर्म आहे का? हो असणारच. असं विचारते. ओके. तर सगळ्यांनी रीड केलंय का? Yes, ma'am. HAP फर्स्ट टॉपिक. ओके. ओके. तर आदित्य देशमुख, तुम्ही अनम्यूट करा. आदित्य देशमुख. Yes, ma'am. Okay. Tell me what is anatomy? Anatomy means study of body. Study of body and study of the physical relationship between the body system. तुम्ही मेन वर्डच सांगत नाहीये. What is anatomy? And anatomy आदित्य देशमुख स्टडी केला नाही का? no खूप ma'am. सिंपल डेफिनेशन तुम्हाला विचारली आहे मी. हॅलो, Yes, ma'am. सांगा ना अनाटॉमीची डेफिनेशन. Anatomy means cut up. It is study of the structure of a body and this and the physical relation involved between body system. ओके, गुड. म्यूट युअर माइक. यू कॅन म्यूट. ओके. अफरोज मुलानी, unmute yourself. हॅलो, अफरोज मुलानी. तुमचा आवाज येत नाहीये. हॅलो. ओके. व्हॉट इज मीन बाय ग्रॉस अनाटॉमी? मॅम माझा आवाज येतोय का? येतोय आता. Regionally, anatomy studies body part regionally. व्हॉट इज मीन बाय ग्रॉस अनाटॉमी? Gross. Systemic anatomy studies functional relationship of organism within a system. तुम्ही सिस्टमिक अनाटॉमी सांगताय, मी ग्रॉस अनाटॉमी विचारलं. सिंपल. ओके. मॅम मी सांगू? वेट. Ma'am, both systemic and regionally approach may be used to study gross anatomy. ओके. म्यूट युअरसेल्फ. अनुराग ससाने, म्यूट युअरसेल्फ. टेल मी व्हॉट इज मायक्रोस्कोपिक अनाटॉमी?
हॅलो, तुमचा आवाज येत नाहीये, बोला. ससाने, स्टडी ऑफ द स्ट्रक्चर है. Yes, बोला madam. बोला. स्ट्रक्चर, काय स्ट्रक्चर? What is mean by microscopic anatomy? The structurally and the functionally the human body is the complex organism. मी तुम्हाला विचारतेय काय, तुम्ही सांगताय काय? मायक्रोस्कोपिक अनाटॉमी म्हणजे काय? तुम्ही स्टडी केला नाही का ससाने? मॅडम थोडीशीच केली. कधी करायचंय? मॅडम hello, बोला. requires the use of the microscope to study to show that the form the various organ of the body. ओके, स्टडी करा व्यवस्थित. हा मॅडम, बरोबर आहे मॅडम. बरोबर आहे. म्यूट युअर माइक ससाने. मेटकरी, आरती मेटकरी, unmute yourself. Yes, ma'am. What is meant by tissue? A group of similar cells that together to perform a specific function is called a tissue. Okay, good. Mute your mic. Okay. Aarti Bhosle, unmute yourself. Yes, ma'am. What is meant by organ? Two or more different tissue having one specific function comes together to form an organ. Okay. Mute yourself. Ashwini Lokre, Yes, ma'am. what is meant by physiology? It is a science of functions of the body and working of the different body parts. Okay. Ashwini Yadav, mute yourself. Yes, ma'am. Tell me what is meant by cell. Cell is the structural and functional unit of the life is called cell. Okay. Sate Hanumant, mute yourself. Sorry, unmute. Sate Hanumant. हाँ मैम हेलो. What is meant by muscular system? What is meant by muscular system? Sate, हाँ मैम. सांगा ना. What is meant by muscular system? मॅम स्टडी झालं नाही. कधी करायचं स्टडी? एक किती वेळा मी तरी 3दा सांगितलं तुम्हाला स्टडी करा. मी विचारणारे प्रत्येकाला क्वेश्चन्स. काही स्टडी केलं नाही का तुम्ही? नो मॅम. नेक्स्ट टाइम असं चालणार नाही बघा. स्टडी करून या, नाहीतर अटेंडन्सच तुमची नसेल. येस मॅम. म्यूट युअरसेल्फ. घोडकी अंजली, Yes, ma'am. what is meant by cardiovascular system?
It consists of heart, blood, pump to all body organ through blood vessels. Okay, good. Jyoti Kasbe, Yes, ma'am. what is meant by respiratory system? Respiratory system is lungs and other air passages such as pharynx, larynx, tract, bronchi, and bronchus. Okay. Keshav Nikam, Keshav Nikam, Yes, ma'am. what is meant by urinary system? It consists of kingdom uter blood. काय सांगतो तुम्ही? Keshav Nikam, tell me what is meant by urinary system? Keshav Nikam, okay. खरात कोमल, खरात कोमल, Yes, ma'am. tell me what is meant by digestive system? Digestive. It consists of mouth, pharynx, esophagus, stomach, small and large intestine, and rectum. Okay. Kiran, unmute your mic. Hello. What is meant by lymphatic system? Hello. Hello. मॅडम माझं पहिलं लेक्चर आहे आजचं. ओके ओके. Absent होता का तुम्ही? नाही काल मला जॉईन केले मॅडम. ओके ठीक आहे. म्यूट युअरसेल्फ. माने वृषाली, Yes, ma'am. what is meant by lymphatic system? It consists of lymph fluid and lymphatic vessels and lymph nodes, and it carries excess of fluid from blood. Okay. Monica Gadde, Yes, ma'am. what is meant by integumentary system? Explanatory. Integumentary. कोणती मॅम? आवाजच येत नाही मॅम. Integumentary. हॅलो. हॅलो. हा सांगा ना. हा सांगते मॅम. न बघता सांगायचं. नाही मॅडम माझ्याकडे काहीच नाहीये. सांगा ना तुम्ही. The body system consisting of the skin and its isolated structures. कोणते स्ट्रक्चर्स? त्याच्यात nails, sweat glands आणि spices, hairs आणि अजून एक sebaceous glands. ओके ओके गुड.
निकिता देवकते. Yes, ma'am. Tell me what is medial plane? In medial plane, the body is the anatomical position is divided into right and left levels, the midline. Levels नाही मॅडम ते हेल्स. ओके. Okay, sorry, ma'am. निर्जला पाटील. Yes, ma'am. What is mean by distal? Away from the origin of the body part. Okay, good. ओंकार सुर्वे. Yes, ma'am. What is mean by inferior? Structure of the body away from the head. Okay. पवन नाईक नवरे. Yes, ma'am. What is mean by articulation? What is mean by articulation? The part of bone that is involved in the joint form. Joint form. What is mean by articulation विचारलं मी तुम्हाला. Joined between two or more bones. Okay. पूजा नेमते. हा मॅम. What is mean by fossa? काय विचारलं? What is mean by fossa? Fossa, it is a depreciation or holes. Hollows. Okay. Hollow. पूनम चंदन शिवे. Yes, ma'am. What is mean by septum? A partition separating two cavities. Okay. पूर्णिमा सखारे. Yes, ma'am. What is mean by suture? An immovable joint present between the bones of the skull. Okay. प्राजक्ता चव्हाण. प्राजक्ता ma'am. चव्हाण. What is mean by proximal? What is mean by proximal? प्राजक्ता चव्हाण. Yes, ma'am. What is mean by proximal? Neighbor to the organ of the body part. Nearer है मैडम ते. Sorry. Nearer to the organ of the body part. Hello, ma'am. हाँ ठीक है. Mute yourself. प्राजक्ता. Mute yourself. प्राजक्ता गबाळे. प्राजक्ता. Ma'am. Tell me what is mean by posterior? इतका उशीर लागतो का सांगायला?
प्राजक्ता. हा मॅम. सांगा ना, व्हॉट इज मेन बाय पोस्टेरियर? येतंय की नाही? स्टडी केलाय की नाही? नाही, माझं फर्स्टच आहे लेक्चर आज. ओके. बघा, आज फर्स्ट म्हणलंय तुम्ही, पण नेक्स्टला विचारणार आहे मी आज जे फर्स्ट म्हणले हो, हो. त्यांना. प्रणोती पाटील. म्यूट युअर. व्हॉट इज मीन बाय पोस्टेरियर? मॅम मी पण आजच फर्स्ट ग्रुप जॉईन केलाय, ग्रुप आजच ऍड केलाय ग्रुप मध्ये मला. ओके. प्रतीक्षा गुंड. Yes, ma'am. टेल मी व्हॉट इज मीन बाय anterior? Nearer to the front of the body. Okay, good. Prerna Lokre. Yes, ma'am. What is mean by border? Hi, ma'am. What is mean by border? A ridge of bone which separate two surfaces. Okay, mute yourself. Rani Latke. Yes, ma'am. What is meant by foramen? Hi, ma'am. What is meant by foramen? Foramen is a hole present in the structure. Okay. Ranjit More. Ranjit More, unmute yourself. Ranjit More. बघा, तुम्ही असं केल्यास अटेंडन्स आम्ही लावणार नाही. नुसतं जॉईन करून ठेवलं आणि काही लक्ष नाही दिलं तर. रणजित सिंह शिंदे. Yes, ma'am. Tell me what is meant by respiratory system? Respiratory system, ma'am. हाँ. It consists of lungs and other air passing ways such as pharynx, larynx, trachea, bronchi, and bronchioles. Okay. रुक्मिणी जाधव. Yes, ma'am. What is meant by nervous system? It consists of brain, spinal cord, and their nerves. Okay. And in nervous system's function? Nervous system generated nerve impulse for regulation of body activities. Okay. Rupali Raut. Yes, ma'am. What is meant by endocrine system? It is consist. आवाज येतो मॅम? येतोय. It is consist of gland that produce hormone. Hormones are chemical messengers. हार्मोन्सची डेफिनेशन तुम्ही अर्धीच सांगितली मॅम. डबल सांगताय का मॅडम? It is consist of gland that produce hormones. Hormones are chemical messengers secreted directly into blood. They regulate of body activities. Okay. ऋतुजा आगवणे. Yes, ma'am. What is meant by digestive system?
हॅलो. हा येतोय आवाज. बोला. Pairing consists of mouth and rectum. ओके. सखारे कल्याणी. सखारे कल्याणी. Yes, ma'am. What is meant by bony sinus? सखारे कल्याणी. Ma'am. It is What a is- hollow cavity present within the bones. ओके. Ma'am, बोला. माझं आडनाव साखरे आहे, सखारे नाही. ओके सॉरी सॉरी. साक्षी गुंड. Yes, ma'am. What is meant by meatus? Hello. Yes, ma'am. What is meant by meatus? A tube-shaped cavity present with the bone, within bone. Okay. साक्षी नाईक नवरे. Yes, ma'am. What is meant by anterior? Anterior is the position nearer to the front of the body. Okay, good. सायली कोपनर. Yes, ma'am. What is meant by condyle? A small rounded projection of a bone which takes part in the formation of joint. Okay. श्रद्धा माने. Yes, ma'am. What is meant by facet? A small flat articulating surface. Okay. श्वेता लटके. Yes, ma'am. What is meant by septum? काय ma'am? What is meant by septum? A partition separating two cavities. Okay. संजय नंदिनी राऊत. सॉरी सुजय नंदिनी राऊत. राऊत. Yes, ma'am. तुमचा आवाज हा ठीक आहे. व्हॉट इज मीन बाय आर्टिक्युलेशन? राऊत सांगा ना, आर्टिक्युलेशन म्हणजे काय? येते कॅन्सर. हॅलो. राऊत. अनम्यूट युअरसेल्फ. येत नाही मॅडम. तुम्ही अटेंड केले नाही का लेक्चर ह्याच्या अगोदरचे? नाही. फर्स्ट लेक्चर आहे का आज तुमचं? हा.
ओके. सुप्रिया बंडगर, हाँ मैम. what is meant by articulation? Articulation, a joint between two or more bones. Okay, good. Sutar Nandini, Yes ma'am. what is meant by bony sinus? It is a hollow cavity present within the bone. Okay. Tanishka Atkare, what is meant by articulating surface? The part of the bones that involves in the joint formation. Okay. Vaishnavi Chaugule, Yes, ma'am. what is meant by suture? An immovable joint present between the bones of the skull. Okay. Vijay Upase, Vijay Upase, Yes, madam. what is meant by fissure? What is meant by fissure? Fissure का madam? Fissure, हाँ. Fissure is a narrow slit. Okay. Vrushali Vyavhare, Yes, ma'am. what is meant by spine? Hello. Hello, what is meant by spine? It is a sharp reader of bone. Ridge, okay. Okay, ma'am. Yashasri Yadav, Yes, ma'am. what is meant by superior? काय? What is meant by superior? Superior is a structure of the body nearer to the head. Okay. सगळ्यांनी दिले बऱ्यापैकी आन्सर्स, पण तुम्ही बघून सांगता हे मला समजलं. नेक्स्ट टाइम विथ कॅमेरा मी घेऊन आहे तुमच्यावर. ओके. सगळ्यांनी तोंडपाठ करा म्हणून मी सांगितलं होतं. काय काय जण नुसतं रीड करून दाखवत होते. कोण अस्मिता भोसले का? ओके, अस्मिता भोसले, म्यूट yourself. Tell me what is microscopic anatomy? Requires the use of microscope to study tissue that form the various organs of the body. ओके. अजून कोण राहिले? Anyone left? ओके. तर मीटिंग मधून लिव्ह होऊ नका, फक्त 5 मिनिट वेट करा. तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन्स द्यायचे आहेत.